अरे पेटव पावसात मातीचा काम झाला वाटतं. मित्रांनो, रानवाटा आणि रस्साच्या नवीन एपिसोडमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आजचा व्हिडिओ नक्की पहा, पूर्ण पहा. आज काहीतरी आगळा वेगळा भयानक प्रयोग चाललाय आमचा. गेस करा काय. Soft strums of the warm acoustic guitar blend with the gentle sound of the waves crashing against the shore. A serene melody. तुम्हाला आता दाखवतो आजची तयारी करते. या तयारीवर तुम्हाला लक्षात येईल की आज काय चालू आहे. हे पहा, हे आहे आता चिकन. हे आता मॅरिनेट करतोय. त्याच्यासोबत हे आहे आपला व्हेजमध्ये हे स्टार फ्रूट आहेत आणि ही करवंद आहेत. ही बघा व्हाईट कलरची वेगळी जात आहे, हायब्रिड कुठेतरी करवंद आहेत. ती कच्ची आहेत, ती थोडीशी घेतली आहे टेस्टिंगला. एका केळीच्या पाण्यामध्ये चिकन लिव्हर. त्याच्यानंतर आहे हा पुन्हा एक वेगळ्या प्रकारचं चिकन. आता हे सगळं आपलं बनणार आहे ह्याच्यात. हे बांबू आहेत, थोडंसं गरम पाणी करून टाकलेलं आहे ते आतून क्लीन होण्यासाठी. हे बघा, ह्याच्यामध्ये आता आपलं हे बनणार आहे चिकन लिव्हर. हे तांदूळ आहेत, म्हणजे आपण एक चिकन बिर्याणी बनवणार आहोत. बांबू आपला आता हा कसा व्हिडिओ होतोय बघूया पुढे. बघत रहा रानवाटा आणि वावरातला हा आजचा आगळा वेगळा प्रकार. लागलीच लगेच करवंद स्टार फ्रूट कटिंग करून साईडला ठेवून दिले. प्लस लसणाची पेस्ट बनवली, ती स्वतः बनवली, आपण रेडीमेड वापरली नाही. आपल्या बांबू वगैरे सगळे धुवून आता रेडी झाले. चिकन पण मॅरिनेट करून झालं होतं. त्याच्यामध्ये थोडंसं मस्टर्ड ऑइल ॲड केलं आहे, थोडंसं नॅचरल लुकसाठी. आणि त्याच्यानंतर ते पुन्हा थोड्या वेळ मॅरिनेशनसाठी ठेवलं. आणि एक साईडला राईस घेतला. राईस मध्ये आपण खडे मसाले टाकले आणि हाफ कुक होईपर्यंत वेट. बांबूत आता राईस भरतोय. राईस बिर्याणीच आहे ना, थोडासा हाफ बॉईल केलाय त्याला. मेक शुअर हा चिकनचं मॅरिनेशन असेल ना त्याच्यामध्ये थोडं पाणी राहील, कारण की ते पाणी फार इम्पॉर्टंट आहे बिर्याणी कुक होण्यासाठी. त्याच्यामुळे ते थोडंसं असायलाच पाहिजे. मोठा झाला का रे पीस. बांबूच्या आत गेला चिकन. परत त्याच्यावरती राईस. राईस चिकन राईस भरून झाला कॉम्बिनेशन. आता केळीच्या पानाने त्याला पॅक करतोय आम्ही. एक बांबू स्टिक रेडी. आता दुसरी चिकन. हे पण भरून झाला. आता ह्याच्यावरती परत राईस, पुन्हा पॅकिंग. दोन टाकूया पाना, एक एक टाकायला लागेल, करतेल पान नाही तर. मित्रांनो, पहिल्यांदा बनवतोय असं काहीतरी. आता बघूया शेवटी काय प्रकार होतोय ते. 2 बांबू झालेत भरून. आता एवढे बांबू आहेत तर किती भरायचे आहेत. एवढा राईस खायला एवढा चिकन आहे. पण मला सांगा, तुम्ही कधी बांबू बिर्याणी टेस्ट केली आहे का? केली असेल तर कशी होती, काय एक्सपिरियन्स होता हा नक्की मला सांगा.
कारण की मी तर फर्स्ट टाइम करतोय. व्हिडिओ भरपूर बघितले होते की अशी बिर्याणी असते तशी बिर्याणी असते, पण आज जाताना आम्ही गावातून जात होतो, राईट साईडला बांबू दिसले, तर लगेच डोक्यात आला यार बांबूची बिर्याणी बनवी का रे आज, म्हणून हा अचानक बेत झाला. बुधवार पण होता त्याच्यामुळे फुल शूट होती, म्हणून आज बांबूच्या बिर्याणीचा बेत ठरला आहे. आता तुम्हाला अजूनही कुठकुठल्या अशा जर व्हिडिओ अजून हव्या असतील, तुमच्या काय रिक्वेस्ट असतील, बिंदास तुम्ही कमेंट करू शकता. आम्हाला नाहीतरी भरपूर असे प्रकार करायचेच आहेत. आमच्या पण आयडिया कमी पडतील, तुम्ही आयडिया दिला तर बरं होईल. अजून आयडिया ॲड करा, आपण अजून काहीतरी नवीन नवीन प्रकार करू. अरे पेटव माची सोली आणली. पावसात माचीचं काम झालं वाटतं. धूर धूर झालाय, धूर 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 धूर. कोळसा अजून पेटत नाही. पाऊण तास झाला कोळसा पेटवतोय आम्ही. नारळाची चौरा टाकलेत, आता त्याच्यावर पेटला तर पेटला. कुठून आणलास रे कोळसा, कुठून आणलास? एक नॅचरल पद्धतीने तयार केला होता. कसा तयार केला होता? जळत का नाही? तर कोळसा आहे, जळतच नाही. कोळसा आहे की दगड आहेत? कोणाच्या आवडत ना? रैदाच्या आवडत ना? कसला, कुठल्या झाडाचा आहे? चिंचेचा? मोठा झाड असं तोडलेला होता जुना. हां मस्तपैकी सुकला आणि त्याला कोणीतरी जाळलेला. हां. तो अर्धा जळून कोळसा तयार झाला होता. मग तो आम्ही कोळसा जमा करून ठेवला. पण हा कोळसा पेटायला तर पाहिजे आज. भूक लागली. पेटला तर वेचणार नाही. पेटू दे तर. पेटला ना, पेटायला उशीर जेवढा तेवढा दिसायला पण तेवढा. अजून कोळसा पेटत नाही. जवळ 50 मिनटं कोळशासाठी घालवलेत. ॲक्च्युली क्लायमेट पण दमट झालं आहे, पाऊस आहे बाहेर, त्याच्यामुळे सगळं दमट झालेत कोळसे पण. फायनली आता ॲडजस्टमेंट चालली आहे. ओ ओ अशा 5 ठेवल्यात, खाली निखारे पेटवलेत. कोळसे पेटल्यानंतरचं काम थोडंसं सोपं होतं. फक्त बांबू रोल करायचे होते, सगळ्या बाजूने ते कसे शेकले जातील त्याच्यासाठी प्रयत्न करायचे होते. म्हणजे मेन चॅलेंज कोळशाचाच होता. पेटायसाठी खूप अथक मेहनत लागली. परत एकदा सेटिंग चेंज केली आम्ही, कारण की थोडंसं ते आय गेस नीट नव्हतं झालं असं वाटत होतं, म्हणून पुन्हा चेंज केलं आम्ही. आता बघूया ही सक्सेसफुल होते का. मित्रांनो परत एकदा चेंजेस. तसं 30% भाग जळत नव्हता, आता असं डोकं लावलं आहे ह्याच्यामध्ये फक्त 20% भाग जळणार नाही, फक्त अल्टीपल्टी करायला लागतील. म्हणून फायनली आता असं ठरलं आहे की उभे नाही आडवेच बांबू ठेवायचे. मित्रांनो खरंच सांगतोय, आता जसा बांबूला जाळ लागतोय ना, एक असा वेगळाच वास येतोय. म्हणजे कसं सांगू तुम्हाला, असं मका कसा येतो, मका तसा फ्लेवर सारखा वास येतोय. हवा घालून घालून दमलो. आता पुन्हा पोझिशन चेंज केली ह्याच्या जीवावर. आता हा वरती बांबू घालती. आता निकारे बघा कसे धगधगत आहेत. थोडी आता मेहनत कमी लागेल, थोडीशी युक्ती लावली आहे. त्या युक्तीवरती काय शक्ती येते बघूया. आता बांबू रोल करतोय थोडे थोडे. एक साईडने गरम झालेत भरपूर, वाटल्यानं तेवढं फटाफट गरम होतील. एकदम डेंजर गरम झालेत. चटका लागला बाबूटाला बघा, लाल झाला लाल. चाललाय चाललाय चाललाय. हा मधला बघ किती करपलाय, मस्त. हे बघा. Neighbors nodding heads, they're catching the groove. That's right. Chrome rims spinning, reflections of dreams
it seems. Hey, hey. निकालो निकालो. एक नंबर चिकन. चिकन होता. ओहो भात कसा खापी. बांबूतनं बिर्याणी काढणं पण एक वेगळा चॅलेंज आहे. जेव्हा कराल तेव्हाच तुम्हाला समजेल. पण चांगला एक्सपिरियन्स आहे. आणि ह्याच्यातनं जेव्हा बिर्याणी अशी बाहेर आली ना, त्याचा स्मेल काहीतरी युनिक होता, म्हणजे रेग्युलर बिर्याणीसारखा नव्हता. आणि जेव्हा ते आम्ही शेकत होतो, हा बघा राईस कसा बाहेर येतो, पूर्ण पॅकिंग बाहेर ढकलली होती त्याने. आहे बघा एकदम असा मऊ सॉफ्ट आणि वेगळाच काहीतरी सुगंध होता. इतका ऑसम लागला होता. हे बघा हे बांबू असे काळे झालेत आणि असं आम्ही पानामध्ये सर्व केलं आणि पटापटा खाल्लं. नक्की करून बघा, छान एक्सपिरियन्स आहे.